नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केली होती आपली प्रॅक्टिस सेट 3.3. आज या लेक्चरमध्ये बघा आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला त्याच्यावर आधारित काय दिलेले आहेत, वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. ते आपल्याला काय करायचे, आज आपली प्रॅक्टिस सेट 3.4 आपल्याला काय करायची, कंप्लीट करायची. तर बघा ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले जातात. तर 3.4 मधला बघा आपला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलं गेलं नाही. ऑन 1 जानेवारी 2016, ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह 10 रुपीज and rupees 11 on second day, rupees 12 on third day. If she decide to like this, then on 31st December 2016, what would be her total saving? तर या ठिकाणी बघा सानिकानं काय ठरवलं की 2016च्या 1 जानेवारीपासून तर 31st डिसेंबर 2016 पर्यंत काय केलेले, तर एक पैसे काय केलेले, तर सेव्हिंग केलेत. कशा पद्धतीनं की पहिल्या दिवशी 10 केलेत, दुसऱ्या दिवशी 11 केलेत, तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी 12 केलेत. अशा पद्धतीनं बघा 31 डिसेंबर 2016 पर्यंत केलेत. तर तिची पूर्ण जी सेव्हिंग असणार आहे ती टोटल सेव्हिंग म्हणजे आपल्याला काय करायची, त्या टोटल जे रुपीज असणार आहे तर फर्स्ट डेचे सेकंड डेचे यांची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायचे. तर या ठिकाणी बघा तर काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी आपण लिहिणार की लेट सानिकाज सेव्हिंग इन 2016 ॲज फॉलोज. तर या पद्धतीने बघा सेव्हिंग केलेली आहे. फर्स्ट डे 10 रुपीज, सेकंड डे 11 रुपीज आणि थर्ड डे त्या ठिकाणी बघा 12 रुपीज. या पद्धतीने बघा काय केलेली आहे, सेव्हिंग केलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यावरून काय मिळतं बघा, T1 इक्वल्स टू A इक्वल्स टू D आणि याच्यामधला कॉमन डिफरन्स या ठिकाणी बघा काय मिळणार आपल्याला, 11 मायनस 10 घ्या, 12 मायनस 11 घ्या. या ठिकाणी कॉमन डिफरन्स आपण लिहू शकतो की 11 मायनस 10 या ठिकाणी काय येणार 1. त्याच्यानंतर बघा ही जी सिक्वेन्स आपल्याला दिलेली ही काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हेन्स गिव्हन सिक्वेन्स इज AP आणि त्याच्यावरून आपण लिहू शकतो की A ची व्हॅल्यू 10 आहे, कॉमन डिफरन्स आपला 1चा आहे. त्याच्यानंतर बघा मला सांगा की जर 1 जानेवारी 2016 पासून 31 जानेवारी 2016 पर्यंत सेव्हिंग केले तर हे दिवस किती होतील, 365 तुम्ही म्हणसाल, पण मी म्हणेल नाही. कारण काय, कारण बघा तुम्ही जर म्हणलं 365 डेज होतात तर मी म्हणेल नाही. तर याचं कारण आहे, याचं कारण असं आहे की ते जे वर्ष आहे बघा 2016 हे कोणतं इयर आहे, लीप इयर आहे. तर हे एकूण डेज किती होणार, 366 डेज होणार, 365 डेज होणार नाहीत. कारण की हे कोणतं वर्ष आहे, लीप इयर. बघा सेकंड जे शेवटचे जे 2 अंक आहेत ते काय करू शकतो आपण, 4 ने त्या ठिकाणी काय करू शकतो, डिवाइड. म्हणजे याचा अर्थ ते कोणतं वर्ष होते, लीप वर्ष. म्हणून या ठिकाणी आपल्याला एन ची व्हॅल्यू काय मिळणार, 366 डेज. आता आपल्याला काय करायचंय, त्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. तर आपल्याला काय करायचे, सम ऑफ 366 टर्म आपल्याला या ठिकाणी काय करायचं, सम ऑफ 366 टर्म. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे Sn इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता व्हॅल्यू आपण काय करणार, पुट करणार. यस 366 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू 10 प्लस 366 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स या ठिकाणी कितीचा आहे, 1चा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो, 2 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 16 आणि 32 6. तर या ठिकाणी बघा काय येणार, याचं डिव्हिजन 183. त्याच्यानंतर 10 इंटू 2 20 प्लस या ठिकाणी या दोन्हीची जर सबट्रॅक्शन केली तर 365 इंटू 1 म्हणजे या ठिकाणी काय येणार, 365. त्याच्यानंतर 183 20 प्लस 365. त्याच्यानंतर बघा 183 या ठिकाणी जर यांची ॲडिशन केली तर किती येणार बघा, 5 8 आणि 300 बघा या ठिकाणी काय येणार, 85. आणि जर याचं मल्टिप्लिकेशन आपण केलं तर याचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी बघा काय येणार, 70,455. तर बघा सानिकानं जर 1 जानेवारी 2016 पासून आणि 31 डिसेंबर 2016 पर्यंत या पद्धतीनं जर सेव्हिंग केली तर तिची टोटल सेव्हिंग त्या ठिकाणी किती होणार, 70,455. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण बघा, द टोटल सेव्हिंग ऑफ सानिका in 2016 is rupees
70,455. तर या पद्धतीनं ती जी काय होणार त्या ठिकाणी सेव्हिंग होणार. यानंतर आपल्याला बघायचं आपला सेकंड क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेले. अ मॅन बोरो ₹8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ₹1,360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, की एका व्यक्तीनं काय केलं, ₹8,000 काय घेतलं, कर्ज घेतलेलं आहे आणि त्यानं ठरवलं, की बाबा त्यानं ॲग्री केलं, की बाबा त्या ठिकाणी मी त्याच्यावरचं जे टोटल इंटरेस्ट बनणार आहे 1,360 हे काय करणार, मी पे करणार इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. आणि हे जे इन्स्टॉलमेंट येतात काय येतात, मंथली येतात. म्हणजे एका वर्षामध्ये ते काय करणार, पूर्णच्या पूर्ण बॉरो अमाऊंट प्लस टोटल इंटरेस्ट ते काय करणार, रिपेड करणार 12 मंथमध्ये. त्याच्यानंतर बघा ईच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन प्रिसिडिंग 1 बाय ₹40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही काय 40 काय कमी आहे कोणापेक्षा, आधीच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा. फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायला सांगितलं आणि लास्ट इन्स्टॉलमेंट. तर या ठिकाणी बघा ह्या ज्या इन्स्टॉलमेंट येतात ह्या अरेथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, कारण की आपल्याला या ठिकाणी गिवन आहे की प्रत्येक इन्स्टॉलमेंट नंतरची ती आधीपेक्षा कशी आहे, 40 न कमी आहे. तर या ठिकाणी बघा आपण लिहिणार की लेट द इन्स्टॉलमेंट आर इन एपी. कशामध्ये त्या, एपी मध्ये. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं बघा, अमाऊंट टू रिपेड, जी आपल्याला अमाऊंट रिपेड करायची ती काय बघा, तर आपलं बोरो अमाऊंट प्लस त्याच्यामधलं बघा टोटल इंटरेस्ट एवढं आपल्याला काय करायचंय, रिपे करायचं. तर या ठिकाणी बघा 8,000 आपण बोरो अमाऊंट घेतलं, त्याच्यानंतर 1,360. तर या ठिकाणी काय होणार, 9,360 एवढी आपल्याला अमाऊंट काय करायची, रिपे करायची. आणि ते किती मंथमध्ये करायचे, 12 मंथमध्ये करायचे. याचा अर्थ आपल्या ज्या इन्स्टॉलमेंट पडणार आहेत ते किती पडणार आहेत, 12 इन्स्टॉलमेंट पडणार आहेत. याचा अर्थ त्या 12 इन्स्टॉलमेंटची ॲडिशन एवढी आली पाहिजेत. याचा अर्थ आपल्याला दिलेलं आहे बघा S12 या ठिकाणी बघा 9,360 हे आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी बघा डी ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे -40. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट फाइंड करायची म्हणजे ए ची. मग आपल्याला माहिती आहे वी नो दॅट SN इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय येणार, S12 इज इक्वल्स टू n या ठिकाणी बघा 12 डिवायडेड बाय 2 इंटू या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला फाइंड करायची. या ठिकाणी 12 - 1 या ठिकाणी काय येणार, -40. काय येणार, -40. S12 आपल्याला दिलेले 9,360 या ठिकाणी जर आपण भागाकार केला तर बघा काय येणार, बे एक बे बे सक 12 या ठिकाणी 6 2a प्लस या ठिकाणी 12 - 1 या ठिकाणी काय होणार 11 इंटू -40. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हे 6 मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार, 9,360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 2a प्लस या ठिकाणी जर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय येणार -440. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करू शकतो आपण, भाग देऊ शकतो. तर या ठिकाणी बघा काय येईल भागाकार आपला, 6 × 6 या ठिकाणी बघा कितीचा भाग दिला आपण 1, नंतर किती राहिले 3, 6 × 5 = 30, त्याच्यानंतर 6 × 6 = 36, 1560 इज इक्वल्स टू 2a - 440. त्याच्यानंतर -440 इकडे काय मायनस इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस 440 इज इक्वल्स टू 2a. आणि याची जर ॲडिशन केली तर या ठिकाणी काय येणार आपल्याला 2,000 इज इक्वल्स टू 2a. त्याच्यानंतर 2 इकडं मल्टिप्लाय इकडं आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 2,000 डिवायडेड बाय 2 या ठिकाणी काय येणार 1,000. याचा अर्थ जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती किती दिलेली आपल्याला 1,000. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारले, लास्ट इन्स्टॉलमेंट. एकूण इन्स्टॉलमेंट किती येतात, या ठिकाणी एकूण इन्स्टॉलमेंट येतात 12. म्हणजे आपल्याला काय विचारली, जी लास्ट इन्स्टॉलमेंट आहे म्हणजे आपल्याला विचारली T12 किती आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n-1 इंटू डी. T12 इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आली 1,000 प्लस 12 - 1 इंटू -40. या ठिकाणी जर बघा काय केलं 1,000 प्लस या ठिकाणी 11 आणि इंटू काय राहणार -40 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 1,000 मायनस या ठिकाणी काय ना 440 आणि या दोन्हीची जर सबस्ट्रॅक्शन केली तर ती किती येणार 560. तर या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं होती फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी किती आहे 1,000, त्याच्यानंतर लास्ट इन्स्टॉलमेंट
किती येणार 560. या ठिकाणी हेन्स आपण लिहिणार हेन्स फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट आर 1000 and 560. त्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण रिस्पेक्टिव्हली. या पद्धतीने बघा आपल्याला काय करता येते क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. यानंतर बघा आपला थर्ड क्वेश्चन ज्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5,000. इन सेकंड इयर ही इन्व्हेस्टेड ₹7,000 अँड इन द थर्ड इयर 9,000 अँड सो ऑन. या पद्धतीने काय केलेले सेव्हिंग केलेले आहेत. म्हणजे पहिल्या वर्षी बघा 5,000 सेव्हिंग केलेत, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 अँड सो ऑन. फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर. जर अशा पद्धतीनं त्यानं जर सेव्हिंग केली तर 12 वर्षामध्ये त्याचे एकूण किती पैसे होतील. तर या ठिकाणी बघा आपण लिहू शकतो की लेट सचिन सेव्हिंग्ज ॲज फॉलोज. तर या ठिकाणी बघा या पद्धतीने सेव्हिंग केलेली आहे. पहिल्या वर्षी 5,000, नंतर 7,000 आणि नंतर 9,000. तर या ठिकाणी बघा ही जी सिक्वेन्स दिसत आहे ही काय एपी. या ठिकाणी लिहिणार हेन्स दिस सिक्वेन्स इज ॲन एपी. अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिसत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म या ठिकाणी बघा दिलेली आहे ₹5,000 आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स या ठिकाणी काय येणार ₹2,000. त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारलं की 12 इयरमध्ये किती होते. याचा अर्थ आपल्याला विचारलेले S12 इज इक्वल्स टू किती. तर या ठिकाणी आपण लिहिणार की SN इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. तर या ठिकाणी S12 या ठिकाणी येणार 12 डिवायडेड बाय 2 इंटू या ठिकाणी काय येणार 5,000 प्लस 12 - 1 या ठिकाणी कॉमन डिफरन्स कितीचा येणार 2,000चा. आणि या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी कितीनं भाग जातो 6 त्याच्यानंतर 5 दोन्ही या ठिकाणी किती होणार 10,000 अधिक या ठिकाणी बघा 12 मधून 1 गेले 11 गुणिला 2,000 6 इन ब्रॅकेट 10,000 अधिक या ठिकाणी बघा किती होणार 22,000 आणि या ठिकाणी 22 अधिक 10 तर या ठिकाणी किती होणार 32,000. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा 1,92,000 त्या ठिकाणी काय करते सचिन इन्व्हेस्ट करते 12 वर्षामध्ये. हेन्स सचिन इन्व्हेस्टमेंट इन 12 इयर्स इज ₹1,92,000. या पद्धतीनं काय करेल सचिन त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करेल. तर या पद्धतीने बघा अशा क्वेश्चन आपल्याला काय करता येतील सॉल्व्ह करता येतील. यानंतर बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4 ज्याच्यामध्ये बघा काय दिलेले देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. तर बघा या ठिकाणी काय एक ऑडिटोरियम आहे ज्याच्यामध्ये एकूण किती रोज आहेत 27 रोज आहेत. त्याच्यानंतर बघा देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, त्याच्यानंतर 22 सीट्स इन सेकंड रो, 24 सीट्स इन थर्ड रो या पद्धतीने अँड सो ऑन. तर बघा एकूण 27 रोज आहे ज्याच्यामध्ये बघा पहिल्या रो मध्ये 20 सीट आहेत, दुसऱ्या रो मध्ये 22 सीट्स आहेत, तिसऱ्या रो मध्ये 24 सीट्स आहेत. या पद्धतीने बघा 27 सीट्स पर्यंत अरेंजमेंट केलेली आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. तर अशा पद्धतीने जर गेलं तर 15व्या रो मध्ये एकूण किती सीट्स असणार. त्याच्यानंतर अजून फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इज इन द ऑडिटोरियम. तर एकूण टोटल सीट्स त्या ठिकाणी किती आहेत. तर या ठिकाणी बघा गिवन काय दिलेलं आहे आपल्याला गिवन देअर आर 27 रोज. एकूण रोज किती त्या ठिकाणी 27. त्याच्यानंतर ज्या सीटची अरेंजमेंट केलेली ती या पद्धतीने बघा 20 या ठिकाणी काय दिलेले 20 सीट्स इन फर्स्ट रो, त्याच्यानंतर 22 इन सेकंड रो, थर्ड रो मध्ये 24. तर या पद्धतीने बघा आपली काय केलेली अरेंजमेंट केलेली आहे. आणि ही जी सिक्वेन्स दिसत आहे ही काय दिसत आहे एपी. हेन्स गिवन सिक्वेन्स इज ॲन एपी. तर या ठिकाणी बघा आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड करता येते जी आपल्याला बघा या ठिकाणी ए इज इक्वल्स टू काय मिळणार 20. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू 22 - 20 या ठिकाणी कितीचा येईल 2चा. त्याच्यानंतर बघा आपल्याला एकूण रोज दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला एन ची व्हॅल्यू दिलेली आहे त्या ठिकाणी 27. ठीक आहे. आपल्याला कधी फाइंड करायचं ज्यावेळेस टोटल ॲडिशन करायची त्यावेळेस. तर फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं की बा 15th रो मध्ये एकूण किती सीट्स आहेत.
म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल, TNचा, कारण की 15th रो मधला काढायचे आपल्याला. म्हणून या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी बघा की लेट TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. तर 15th रो मधले काढायचे म्हणून T15. A ची व्हॅल्यू या ठिकाणी 20 प्लस 20 मायनस 1 इंटू या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे आपला 2चा. 20 अधिक या ठिकाणी बघा 19 गुणिला 2 29. सॉरी या ठिकाणी आपला N ची व्हॅल्यू आपण 20 घेतली ती काय येणार 15. 15 मायनस 1 या ठिकाणी किती होणार बघा, या ठिकाणी 15 मायनस 1 या ठिकाणी होणार 14 आणि त्याच्यानंतर इंटू 2. तर 14 दोन्ही या ठिकाणी बघा 28 आणि 20 प्लस 28 या ठिकाणी किती 48. म्हणून या ठिकाणी बघा एकूण 15वी ची रो असणार आहे, त्याच्यामध्ये किती सीट्स असणार आहेत 48. तर या ठिकाणी आपण काय घेतलं होतं सुरुवातीला 20, तर 29. यांची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 15. 15 मायनस 1 14 इंटू 2. तर या ठिकाणी 28 प्लस 20 किती होणार 48. तर 15व्या रो मध्ये एकूण 48 सीट असणार. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं की हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. या ठिकाणी की लेट आपल्याला या ठिकाणी दिलेले A ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर D ची व्हॅल्यू, आणि या ठिकाणी बघा A ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 20, D ची व्हॅल्यू 2 आणि N ची व्हॅल्यू या ठिकाणी काय 27. काय दिलेले 27. तर या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आपला Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. तर या ठिकाणी टोटल याची ॲडिशन करायची. टोटल रो मध्ये एकूण किती सीट्स आहेत, तर या ठिकाणी यांची व्हॅल्यू 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू A 20 प्लस या ठिकाणी 27 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स कितीचा आहे 2चा. तर या ठिकाणी बघा 27 डिवायडेड बाय 2 20 दोन्ही या ठिकाणी काय होणार 40. त्याच्यानंतर 27 मायनस 1 किती होणार 26 इंटू 2. नेक्स्ट 27 डिवायडेड बाय 2 40 प्लस 26 दोन्ही या ठिकाणी किती होणार 52. 26 दोन्ही किती होणार 52. त्याच्यानंतर बघा 27 डिवायडेड बाय 2 आणि या ठिकाणी काय होणार 92. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो 2 न त्या ठिकाणी डिवाइड करू शकतो. 2 न जर डिवाइड केलं तर कितीचा भाग जाणार या ठिकाणी 46चा. आणि जर या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार 1242. तर एकूण त्या ऑडिटोरियम मध्ये किती सीट्स असणार 1242. 1242. म्हणून या ठिकाणी लिहिणार हेन्स देअर आर किती सीट्स या ठिकाणी देअर आर 48 सीट्स इन 15th रो अँड टोटल सीट्स इन आर या ठिकाणी किती 1242. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येते क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. नेक्स्ट यानंतर बघा आपला क्वेश्चन 5 काय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. तर कारगिल मधलं बघा एका आठवड्यातलं टेम्परेचर काय केलेलं आहे रेकॉर्ड केलेले आठवड्यामधले कोणते दिवस मंडे टू सॅटरडे, सोमवारपासून शनिवारपर्यंत काय केलेले तर टेम्परेचर रेकॉर्ड केलेले. ऑल रिडिंग्स वेअर इन एपी, सगळ्याच्या सगळ्या रिडिंग कशात आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. द सब ऑफ टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन सब ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. तर या ठिकाणी बघा आपण जर सोमवार आणि शनिवारच्या टेम्परेचरची जर बेरीज केली तर ती शनिवार आणि मंगळवार तर याच्यात बेरजेच्या किती न जास्त आहे 5 डिग्रीनं काय जास्त आहे. तर आपल्याला काय विचारलेले इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. तर आपल्याला काय दिलेले बुधवारचं टेम्परेचर दिलेले -30 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला रिमेनिंग डेजचं काय विचारलेलं टेम्परेचर विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण कन्सिडर करू की लेट द रिडिंग्स आर इन एपी. आपल्याला दिले की रिडिंग्स कशात आहेत एपी आहेत. लेट द टेम्परेचर ऑफ कारगिल्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे आर. या ठिकाणी बघा की मंडेचं ए असन फर्स्ट टर्म आपली, सेकंड टर्म काय असते ए प्लस डी, थर्ड टर्म काय असते ए प्लस 2d, फोर्थ टर्म ए प्लस 3d, फिफ्थ टर्म ए प्लस 4d आणि सिक्स टर्म ए प्लस काय होणार 5d. तर या ठिकाणी बघा आपण कळण्यासाठी काय करू आपण हे झालं आपलं संडेचं टेम्परेचर
मंडेचं टेम्परेचर मंडे, हे झालं आपलं ट्यूसडे, त्याच्यानंतर हे झालं आपलं वेडनेसडे, त्याच्यानंतर हा झाला आपलं थर्सडे, त्याच्यानंतर हे झालं आपलं फ्रायडे आणि हे झालं आपलं सॅटरडे. तर या ठिकाणी बघा आता आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आपल्याला सम दिलेले. कोणाची सम? मंडेचं टेम्परेचर आणि सॅटरडेचं टेम्परेचर. तर या ठिकाणी बघा मंडेचं टेम्परेचर म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो टी टेम्परेचर ऑफ मंडे प्लस टेम्परेचर ऑफ त्या ठिकाणी काय सॅटरडे, या ठिकाणी लिहिणार सॅटरडे इज इक्वल्स टू काय म्हणते 5 डिग्री जास्त आहे कोणापेक्षा? तर त्या ठिकाणी बघा आपल्याला दिलेले मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ट्यूसडे म्हणजे टेम्परेचर ऑफ ट्यूसडे प्लस त्याच्यानंतर काय टेम्परेचर ऑफ सॅटरडे, या ठिकाणी काय लिहिणार टेम्परेचर ऑफ सॅटरडे. तर या ठिकाणी बघा आता आपण व्हॅल्यू काय करणार पुट करणार. टेम्परेचर ऑफ मंडे काय या ठिकाणी ए प्लस सॅटरडेचं टेम्परेचर त्या ठिकाणी काय बघा ए प्लस 5D. त्याच्यानंतर ट्यूसडेचं टेम्परेचर या ठिकाणी बघा काय ए प्लस डी, काय ए प्लस डी. त्याच्यानंतर सॅटरडेचं काय या ठिकाणी ए प्लस 5D प्लस या ठिकाणी काय येणार 5 डिग्री. त्याच्यानंतर बघा इकडचं बघा हा ए कॅन्सल, हा ए कॅन्सल, त्याच्यानंतर प्लस ए परत कॅन्सल, प्लस 5D काय होणार कॅन्सल. त्याच्यानंतर बघा प्लस 5 डिग्री इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणून डी ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -5 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर बघा सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली, सेकंड कंडिशन की टेम्परेचर ऑफ वेडनेसडे या ठिकाणी बघा बुधवारचं टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस आणि बुधवारचं टेम्परेचर बघा या ठिकाणी काय ए प्लस 2D इज इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. ए प्लस या ठिकाणी बघा डी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 2 × -5 इज इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. -5 × 2 या ठिकाणी होणार -10 इज इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. -10 त्या तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय येणार -20 डिग्री. तर या ठिकाणी बघा आता आपण ए ची व्हॅल्यू फाइंड झालेली आपल्याला, डी ची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. आता रिमेनिंग डेजचे आपण काय काढू शकतो टेम्परेचर काढू शकतो. तर या ठिकाणी बघा मंडेचं जे टेम्परेचर असणार आहे, मंडेचं टेम्परेचर ए म्हणजे बघा या ठिकाणी आपण व्हॅल्यू फाइंड केली किती येणार -20 डिग्री. त्याच्यानंतर बघा ट्यूसडेचं टेम्परेचर आपण कशाला दाखवलं बघा या ठिकाणी ए प्लस डी, तर या ठिकाणी -20 प्लस या ठिकाणी काय येणार -5 डिग्री म्हणजे किती होणार -25 डिग्री. त्याच्यानंतर वेडनेसडेचं आपल्याला दिलेलं आहे ए प्लस 2D या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला -30 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर थर्सडेचं या ठिकाणी काय येणार ए प्लस 3D, ए ची व्हॅल्यू या ठिकाणी -20 प्लस 3 इंटू डिफरन्स दिलेला आहे बघा -5चा -20 -15, तर या ठिकाणी काय येणार -35. त्याच्यानंतर बघा फ्रायडेचं काय येणार ए प्लस 4D, ए ची व्हॅल्यू या ठिकाणी -20 प्लस 4 इंटू -5 -20 या ठिकाणी काय होणार -40 आणि राहिला शेवटचा दिवस त्या रेडिंगमधला सॅटरडे ए प्लस 5D इज इक्वल्स टू -20 प्लस 4 इंटू -5, सॉरी या ठिकाणी काय येणार 5 इंटू -5 -20 -25 या ठिकाणी काय येणार -45 डिग्री. तर या ठिकाणी आपण शेवटी एक वाक्य लिहिणार, काय लिहिणार की द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे, आणि हे आपण काय लिहिणार रीडिंग लिहिणार -20 -25 -30 -35 -45 आणि -40 आणि -45 रिस्पेक्टिव्हली. तर या पद्धतीने आपण काय केलेलं हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 6. तर बघा कधी पण आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिले तर पहिले तर काय करायचं तो क्वेश्चन केअरफुली रीड करायचे, कोणत्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, कोणत्या फाइंड करायच्यात, आपल्याला थोडंफार तरी अंदाजा आला पाहिजे. तर या ठिकाणी बघा ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड विच इज अ ट्रँग्युलर शेप. तर या ठिकाणी बघा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी काय ठरलं की झाडं लावण्याचा काय केलं एक प्रोग्राम ठरलेला आहे, रोपटे लावण्याचा काय ठरलेला एक प्रोग्राम ठरलेला आहे, आणि ती जी जमीन आहे ती त्या ठिकाणी बघा अशी रेक्टँग्युलर शेपची आहे, या पद्धतीनं आहे ती रेक्टँग्युलर शेपची आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देर इज 1 ट्री, इन द सेकंड रो 2 ट्रीज,
इन द थर्ड रो देर आर 3 ट्रीज अँड सो ऑन. तर बघा कशा पद्धतीनं की बघा फर्स्ट रो मध्ये बघा एकच ट्री असेल, त्याच्यानंतर सेकंड रो मध्ये बघा 2 ट्रीज असतील, थर्ड रो मध्ये बघा फर्स्ट, सेकंड, 3. या पद्धतीनं कुठेही असतील. मी असंच नाही म्हणत की या पोझिशन मध्ये असतील, कुठेही असतील, बट फर्स्ट रो मध्ये फर्स्ट असले पाहिजेत, सेकंड रो मध्ये 2 असले पाहिजेत, थर्ड रो मध्ये 3 असले पाहिजेत आणि फोर्थ रो मध्ये 4th अँड सो ऑन. या पद्धतीने दिलं. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. तर अशा पद्धतीने ह्या ज्या रोज येतात ह्या किती येतात, एकूण 25 येतात. टोटल रोज ज्या आहेत त्या किती आहेत, 25. आता याची आपल्याला काय विचारलेलं की टोटल ट्रीज किती आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एसएनचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लावावा लागेल. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की लेट द ट्रीज प्लांटेशन इन रो वाईज. कशा पद्धतीने बघा फर्स्ट रो मध्ये फर्स्ट, सेकंड रो मध्ये 2 आणि थर्ड रो मध्ये 3 ट्रीज. तर अशा आपल्याला किती दिलेले आहे, तर 25 रोज मधले आपल्याला काढायचे. तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू 1, कॉमन डिफरन्स 2 - 1 या ठिकाणी 1, कारण की एपी मध्ये येते आणि त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार 25. तर या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला लावणार, एन इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू डी. तर या ठिकाणी यस 25 डिवायडेड बाय 2, 2 इंटू 1 प्लस 25 - 1 या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे, या ठिकाणी 1चा. 25 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मध्ये 25 मधून 1 गेले 24, 24 1 24. त्याच्यानंतर बघा काय येणार कॅल्क्युलेशन, 25 डिवायडेड बाय 2, 24 आणि 2 या ठिकाणी किती होणार 26. त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी काय करू शकतो, 2 न भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय येणार आपला आन्सर, इथं भाग गेला 13 तर 13 5 65 8 6 ते दुनी 26, 26 आणि 6. तर या ठिकाणी 26 आणि 6 किती होणार 32. तर या ठिकाणी बघा 325 ट्रीज असतील टोटल. किती असणार 325 ट्रीज असतील एकूण 25 रोज मध्ये. या ठिकाणी आपण लिहिणार हिन्स टोटल ट्रीज इन 27 रोज आर 325. तर एकूण किती ट्रीज असणार त्या ठिकाणी 325 ट्रीज असणार. तर या ठिकाणी बघा आपण प्रॅक्टिस सेट कंप्लीट केली आहे, आपली प्रॅक्टिस सेट 3.4. तर आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.